जय श्रीराम भावानो. तर आज आपण आलो आहोत खटाव तालुक्यातील माझ्या गावापासून 4 किलोमीटर असणाऱ्या अंतरावर किल्ले भूषणगड या ठिकाणी. तर आपण पाहू शकता ट्रेकिंग फार लहान नाही, अर्धा एक तास लागेल वर जायला. तरी माझ्यासोबत सुमित सूर्यवंशी, सुजल तिलके आहेत. तर चला दाखवतो. भूषणगड हा किल्ला सखल भागात असल्यामुळे आणि आजूबाजूला एकही मोठी डोंगर रांग नसल्यामुळे तो दुरूनही आपल्या सहज दृष्टीस पडतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणे सहज सोपे होते व शत्रूवर हल्ला करणे सुलभ होऊन जाते. तर मित्रांनो पाहू शकता, आताच आपण किल्ल्याच्या महाद्वारपाशी आलेलो आहोत आणि त्याच जवळ एक छोटस मसोबा मंदिर आहे. तर आपण दर्शन घेऊन पुढे वाटचाल करू. तर आपण आता बघू शकता, आता आपण किल्ल्याच्या महाद्वारापाशी आलो आहोत. खालून कुठूनही बघितलं तर हा बुरुज महाद्वार काही आपल्या निदर्शनात येत नाही. तर चला तुम्हाला महाद्वाराचा दरवाजा दाखवतो. हे मित्रांनो पाहू शकता, आताच दरवाजाचं काम झालेलं आहे. तर आधी दरवाजा इथपर्यंत होता, त्याचं आता नवीन बांधकाम झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता, आपल्याला झाडामुळे एवढं काय स्पष्ट दिसत नाहीये, पण गडाच्या तटबंदीसाठी जे पाषाण लागणार होते ते ह्याच विहिरीतून काढलेले होते. गडावर असलेल्या ध्वजस्तंभाच्या जवळ एक भक्कम बुरुज असून बुरुजावर देहणीसाठी ही एक जागा ठेवलेली आहे. येथून समोरचा सगळा प्रदेश नजरेच्या एका टप्प्यात दिसून येतो, त्यामुळे शत्रूंवर लक्ष ठेवणे सोपे पडते. तर आता आपण पाठीमागे बघू शकता हरनाई मंदिर आहे. तर आधी हरनाई मंदिर दर्शन घेऊ आणि मग गडाचे प्रदक्षिणा मारू. तर या मंदिरापाशी जाताना खालच्या बाजूला एक छोटंसं शिव मंदिर आहे. तर तिथं आपण दर्शन घेऊ. तर आपण आता बघू शकता हरनाई देवी मंदिर या ठिकाणी आलो आहोत. माझ्या शेजारी बघू ही दीपमाळ आहे. तर आता आपण देवीचं दर्शन घेऊन पुढे जाऊया. तर आपण आता पश्चिम बुरुजाकडे जाऊ. पश्चिम बुरुजावर असलेले दुसरे मोठे प्रवेशद्वार सध्या भग्न अवस्थेत आहे. तटबंदीला तडे गेलेले असून अनेक ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. गेल्या 350 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस याचा सामना करत आपले गडकिल्ले अजून उभे आहेत. ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. तर जाणून घेऊया गडाचा इतिहास. गडाचा इतिहास फार जुना असून देवगिरीचा सम्राट राजा सिंघन दुसरा याने 1210 ते 1247 या कालखंडामध्ये भूषणगड या गडाची बांधणी करून घेतल्याची नोंद आढळते. नंतर इसवी सन 1676 पर्यंत भूषणगड हा परकीयांच्या ताब्यात होता. कुठल्याही घराण्याने किंवा सत्ताधीशांनी गडावर राज्य केले याची कुठलीही ठोस नोंद आढळून येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य विस्तार करण्याची मोहीम हाती घेतली होती त्याच वेळी
इसवी सन 1676 मध्ये हा किल्ला शिवरायांनी आदिलशाहीच्या ताब्यातून जिंकून घेतला व त्याच्यावर भगवा ध्वज फडकवला. तर धन्यवाद मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेज SVS व्लॉग या चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.